सिंह राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। सिंह राशी तुमच्या आयुष्यातील सुप्त सामर्थ्य आता जागृत होणार आहे। या 7 दिवसात स्वतःच्याच नव्या रूपाची भेट होईल। नमस्कार सिंह राशीच्या व्यक्तींनो, 8 ते 14 जून 2026 चा हा आठवडा तुमच्यासाठी फक्त भविष्य सांगणारा नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वातील एका अदृश्य शक्तीची जाणीव करून देणारा ठरू शकतो। अनेक राशी भविष्यांमध्ये पैसा, नोकरी, प्रेम किंवा नशीब याबद्दल बोलले जाते, पण या आठवड्याचा मुख्य विषय आहे स्वतःची किंमत ओळखणे आणि आपल्या सामर्थ्याची पुन्हा जाणीव होणे। सिंह राशी ही सूर्यदेवांची रास आहे। सूर्य जसा स्वतः प्रकाश देतो तसा सिंह राशीचा स्वभाव असतो। तुम्ही नेतृत्व करणारे, धाडसी, आत्मविश्वासू आणि मोठी स्वप्ने पाहणारे असता, पण अनेकदा असे होते की सतत इतरांना प्रेरणा देताना तुम्ही स्वतःच्या मनातील थकवा लपवता। लोकांना तुमचे हसरे रूप दिसते, पण तुमच्या संघर्षाची खोली फार कमी लोकांना समजते। या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे। तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्यातच आहे। तुमच्या आयुष्यातील सुवर्ण आरसा। कल्पना करा की तुमच्यासमोर एक आरसा आहे, पण हा साधा आरसा नाही। हा असा आरसा आहे जो तुमचा चेहरा नाही, तर तुमची खरी क्षमता दाखवतो। या आठवड्यात काही घटना अशाच घडू शकतात ज्या तुम्हाला तुमच्याच नव्या रूपाची ओळख करून देतील। कदाचित एखादे काम तुम्ही अपेक्षेपेक्षा चांगले पूर्ण कराल। कदाचित एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीमुळे मोठा फायदा होईल। कदाचित एखाद्या प्रसंगी तुमचे धैर्य आणि निर्णय क्षमता सर्वांचे लक्ष वेधून घेईल। आणि जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतःला ज्या मर्यादांमध्ये बांधून ठेवले होते त्या खऱ्या नव्हत्या। या आठवड्याचा विशेष विषय लपलेली प्रतिभा असेल। प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात, पण काही गुण इतके नैसर्गिक असतात की त्यांचे महत्त्व आपल्यालाच कळत नाही। या आठवड्यात सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना त्यांच्या एखाद्या सुप्त कौशल्याची जाणीव होऊ शकते। कोणाला लेखनाची आवड सापडेल, कोणाला लोकांशी संवाद साधण्याची ताकद जाणवेल, कोणाला नेतृत्वाची संधी मिळेल, कोणाला व्यवसाय, शिक्षण किंवा सर्जनशील क्षेत्रात नवीन कल्पना सुचतील। ही फक्त सुरुवात असेल, पण पुढील काळात हीच गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते। तुमच्या शब्दांची ताकद वाढेल। या आठवड्यात तुमचे बोलणे लोकांवर प्रभाव टाकू शकते। तुम्ही एखाद्याला दिलेला सल्ला, केलेले मार्गदर्शन किंवा व्यक्त केलेला विचार इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो। विशेष म्हणजे काही सिंह राशीच्या व्यक्तींना अशी संधी मिळू शकते जिथे त्यांचे मत किंवा कल्पना इतरांकडून स्वीकारली जाईल। यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल। आनंदाचा एक अनपेक्षित क्षण असेल। जीवनात काही क्षण असे असतात जे मोठे नसतात, पण कायम लक्षात राहतात। या आठवड्यात तुम्हाला असाच एखादा क्षण अनुभवायला मिळू शकतो। एखाद्याचे मनापासून केलेले कौतुक, एखादी अनपेक्षित भेट, एखादा छोटासा यशस्वी प्रयत्न किंवा अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली एखादी सकारात्मक बातमी। हा क्षण तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देईल की जीवनात अजूनही अनेक सुंदर गोष्टी तुमची वाट पाहत आहेत। तुमच्या आभा मंडळात वाढ। ज्योतिषशास्त्रात काही काळ असे असतात जेव्हा व्यक्तीचा प्रभाव वाढतो। या आठवड्यात तुमची उपस्थितीच अधिक प्रभावित वाटू शकते। लोक तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतील। काही जण तुमच्याकडून प्रेरणा घेतील। हे फक्त नशिबामुळे नाही, तर तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचे फळ असू शकते। तुमची जुनी शंका संपेल। गेल्या काही काळात तुमच्या मनात एखादी शंका असेल, मी योग्य मार्गावर आहे का? माझे प्रयत्न यशस्वी होतील का? मी हे करू शकेन का? या आठवड्यात एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, आणि त्या उत्तरांमुळे मनातील धुकं दूर होईल। विश्वाचा सिंह राशीसाठी गुप्त संदेश। सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा यशाला एखाद्या मोठ्या घटनेशी जोडता, पण या आठवड्यात विश्व तुम्हाला शिकवत आहे की मोठे यश हे अनेक छोट्या विजयांपासून तयार होते। स्वतःवर विश्वास ठेवणे हा एक विजय आहे। भीती असूनही पुढे जाणे हा एक विजय आहे। अपयशानंतर पुढे उभे राहणे हा एक विजय आहे, आणि आता तुम्ही हे सर्व आधीच केलेले आहे। या आठवड्याची सकारात्मक ऊर्जा। 8 ते 14 जूनचा हा काळ तुम्हाला सतत एकच गोष्ट सांगत आहे, स्वतःला कमी समजणे थांबवा। तुम्ही ज्या गोष्टी करू शकता, ज्याची कल्पना कदाचित तुम्हालाच नाही। काही लोकांना तुमची ताकद दिसते, काहींना तुमची क्षमता दिसते, पण आता ती तुम्हालाही दिसण्याची वेळ आली आहे। सिंह राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात सुरू झालेली सकारात्मक ऊर्जा पुढील काही काळात अधिक स्पष्टपणे दिसू लागेल। सध्या ज्या गोष्टी केवळ संकेतांच्या रूपात दिसत आहेत त्या हळूहळू वास्तव्यात उतरू शकतात। विशेष म्हणजे हा काळ अचानक घडणाऱ्या मोठ्या चमत्कारांचा नसून हळूहळू पण कायमस्वरूपी बदल घडवणारा दिसत आहे। सर्वप्रथम तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होऊ शकतो। पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य आहेत असे वाटू लागेल।
तुमच्या मनात एखादे नवीन ध्येय जन्म घेऊ शकते. काही सिंह राशीच्या व्यक्ती नवीन काम, नवीन व्यवसाय, नवीन प्रकल्प किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेऊ शकतात. या पुढील काळात एक महत्त्वाची गोष्ट घडू शकते. योग्य लोक तुमच्या आयुष्यात येऊ लागतील. अनेकदा यश हे केवळ मेहनतीवर नाही तर योग्य वेळी योग्य माणसे भेटण्यावरही अवलंबून असते. तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसू शकते. सुरुवातीला लहान लाभ, नवीन कल्पना किंवा एखादी संधी मिळू शकते, पण या संधींकडे दुर्लक्ष करू नका, कारण पुढे काही महिन्यात त्याच गोष्टी मोठ्या फायद्याच्या कारण बनू शकतात. नातेसंबंधांमध्येही एक नवीन टप्पा सुरू होऊ शकतो. काही गैरसमज दूर होतील, काही नाती अधिक दृढ होतील आणि काही लोकांबद्दलचे सत्य समोर आल्यामुळे तुम्ही मनाने अधिक हलके व्हाल. या काळात तुमच्या भोवती अशी माणसे राहतील जी खरोखर तुमच्या प्रगतीचा आनंद साजरा करतील. एक विशेष भविष्य संकेत किंवा जुलैच्या सुरुवातीला अशी एखादी घटना घडू शकते जी तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लावेल. हे एखादे यश, कौतुक, मान्यता किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम असू शकतो. आज ज्या प्रयत्नांचे फळ दिसत नाही त्याचे परिणाम पुढे मिळू लागतील, त्यामुळे सध्या संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. सिंह राशीसाठी गुप्त संदेश. तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय सुरू झाला आहे, पण त्याची सुरुवात खूप शांतपणे होत आहे. घाई करू नका. प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या थोडे जवळ घेऊन जात आहे. आज पेरलेली बीज उद्या वृक्ष बनणार आहेत. काही वेळा नशीब मोठ्या आवाजात येत नाही, ते प्रथम संकेत पाठवते, मग संधी देते आणि शेवटी फळ देते. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही सध्या ज्या टप्प्यात आहात, जिथे संकेत दिसायला लागले आहेत, त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वतःच्या तेजावर विश्वास ठेवा. पुढील काळात तुमच्या आयुष्यात अभिमानाने मागे वळून पाहावा असा एक सुंदर क्षण येण्याची शक्यता आहे.